हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एलिमेंट्रिक्स. आज आपण बघणार आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स इन मिनिमल टाइम. कसं असतं की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आणि सॉल्व्ह करू शकत नाही. जर त्यांना एकदम दिलं तर ते त्याच्यात गोंधळल्यासारखे असतात. तर आपण तेच बघणार आहेत की आपण एकदम शॉर्टकट ट्रिकनुसार एकदम कमी वेळात आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठल्याही एलिमेंटचं पिरियोडिक टेबल मधल्या आपण लिहू शकतो. तर याच्या आधी तुम्हाला बेसिक गोष्ट माहिती पाहिजे. लक्षात घ्या, शेल्स तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सबशेल्स माहिती पाहिजे. ठीक आहे, शेल्स माहिती पाहिजे, सबशेल्स. आता शेल्स किती आहेत? आपल्याकडे 4 आहेत. त्याच्यानंतर के, एल, एम, एन. राईट. आता या प्रत्येकाच्या आपल्याला काय करायचे आहेत? सबशेल्स लिहायचे आहेत. तर के ची सबशेल तुम्ही लिहिणार 1s, एल ची तुम्ही घेणार 2s 2p. ठीक आहे, एम ची लिहिणार 3s 3p 3d आणि एन ची लिहिणार 4. तर त्या अशा 4s 4p 4d 4f. राईट. इथपर्यंत क्लिअर? या तुम्हाला शेल लिहायच्या, सबशेल लिहायच्या, इथपर्यंत क्लिअर. आता मी सांगतो, प्रत्येक सबशेल मध्ये कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजेच काय, तुम्हाला घेताना एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील, याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील, याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील आणि याच्यामध्ये 14 इलेक्ट्रॉन तुम्हाला काय करावे लागतील? घ्याव्या लागतील. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. मग आपण आता एक एक्झाम्पल घेणार आहेत कार्बनचं. हा कार्बन आहे. या कार्बनचा जर तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहित नसेल तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, म्हणून आपण लिहिणार 6. आणि या कार्बनचं आपल्याला काय लिहायचं? आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे. आता सगळ्यात महत्वाचं, या कार्बन मध्ये जर ॲटॉमिक नंबर 6 आहे म्हणजेच काय, याच्यामध्ये प्रोटॉन पण किती आहेत? 6 आहेत आणि इलेक्ट्रॉन पण किती आहेत? 6. म्हणजेच प्रोटॉन 6 आणि इलेक्ट्रॉन किती? 6. ठीक आहे. मग आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना इलेक्ट्रॉन कन्सिडर करायचे. मग बघा, आता आपण सुरुवात करू लिहायला. सगळ्यात पहिले 1s लिहिला. आता 1s, एस मध्ये किती मारतात इलेक्ट्रॉन? 2, म्हणून आपण लिहिणार 1s2. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन मध्ये जायचं 2s. अगेन एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन मारतात म्हणून आपण लिहिणार इथे 2s2. आणि नेक्स्ट आपण लिहिणार, कारण इकडची सबसे आता इकडे नंतर इकडे जाणार म्हणून आता काय लिहिणार? 2p. आणि 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन मारतात? 6. बट आपल्याकडे कार्बनचे फक्तच 2 इलेक्ट्रॉन उरलेले आहेत म्हणून आपण लिहिणार इथे 2p2. जर या वरच्या हे सगळे वरती जे लिहिलेले आहेत आपण, हे काय तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत. मग 2 + 2 4, 4 + 2 6. म्हणजेच काय, कार्बनचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण या पद्धतीने लिहू शकतो. असंच जर आता याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन आहे, मला सांगा, कार्बन हा कुठल्या ब्लॉकचा इलेमेंट आहे? जर या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर घेऊन बघितलं आपण आणि तुम्हाला याच्यावर आयडेंटिफाय करता येतं की कार्बन हा कुठल्या ब्लॉक मध्ये असणार आहे, तर याच्या मागचं मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. बघा, लास्ट इलेक्ट्रॉन कुठल्या शेल मध्ये एंटर झालेला आहे? ऑब्व्हियसली पी शेल मध्ये एंटर झालेला आहे. मग ज्या कुठल्याही एलिमेंट मध्ये तुम्ही लास्टचा इलेमेंट बघा आणि त्या इलेमेंट मध्ये जर इलेक्ट्रॉन लास्ट असतील तिथे, तर तो तुमचा असतो त्या रिस्पेक्टिव्ह इलेमेंटचा तो ब्लॉक असतो. मग कसं, आता कार्बनचा जर लास्ट इलेक्ट्रॉन हा पी मध्ये आहे म्हणजेच काय, कार्बन हा कुठल्या ब्लॉकशी रिलेटेड आहे? कार्बन हा तुमचा पी ब्लॉक एलिमेंट याच्यामध्ये आहे. जर तुम्ही पिरियोडिक टेबल बघितला तर त्या पिरियोडिक टेबल मध्ये कार्बन तुम्हाला पी ब्लॉक एलिमेंट पी ब्लॉक मध्ये सापडेल. ना एस ब्लॉक मध्ये, ना डी मध्ये, ना एफ मध्ये, कारण त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन कुठल्या याच्यामध्ये? पी मध्ये आहे. असंच जर आपण बघितलं तर अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण मॅग्नेशियमचं. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 12. मग आता 12 जर याचा ॲटॉमिक नंबर आहे तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार? बघा, सगळ्यात पहिले 1s2. 2 का? कारण एस मध्ये 2च इलेक्ट्रॉन मारत आहेत. त्याच्यानंतर 2s2, कारण अगेन एस मध्ये 2 मारत आहेत. आता पुढे पी मध्ये किती मारतात? आपल्याकडे 6 आणि आपल्याकडे भरपूर इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत म्हणून आपण लिहिणार 2p6. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनची जर तुम्ही ऍडिशन केली, 6 + 2 किती झाले? 8. 8 आणि 8 + 2 किती झाले? 10. म्हणजे आपल्याकडे अजून किती इलेक्ट्रॉन करायचे आहेत? आपल्याला अजून 2 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. बस, इथून तुमचं कट झालं, हे कट झालं. आता इकडं 2p नंतर कुठली येणार आहे? तुमचं 3s येणार आहे आणि 3s मध्ये अगेन किती इलेक्ट्रॉन मारतात? 2, म्हणून आपण लिहिणार 3s2. आणि समजा या इलेक्ट्रॉनची जर ऍडिशन केली तर आपला किती येतो इलेक्ट्रॉन? 6 + 4 10 आणि 10 + 2 12 इलेक्ट्रॉन. म्हणजे जेवढे आपण ॲटॉमिक नंबर होता तेवढे इलेक्ट्रॉन आपण काय केलेले आहेत? मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये लिहिलेले आहेत. इथपर्यंत क्लिअर? मग आता मला सांगा, जर हा जसा आपण कार्बन हा पी ब्लॉक मध्ये शोधला तसा मॅग्नेशियम हा कुठल्या याच्यामध्ये सापडेल? सांगता येईल तुम्हाला? ठीक आहे, कारण हा बघा, याचा जो काही लास्ट इलेक्ट्रॉन आहे हा कुठल्या याच्यात जातोय? लास्ट इलेक्ट्रॉन हा एस शेल मध्ये जातोय, एस सबसेल मध्ये जातोय. म्हणजेच काय, हा जो मॅग्नेशियम आहे हा तुमच्या एस ब्लॉक एलिमेंट
म्हणजेच हा तुमचा मॅग्नेशियम कुठे सापडणार आहे, एस ब्लॉक या ब्लॉक मध्ये सापडणार आहे. असंच तुमच्या कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो आणि कमेंट मध्ये यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून दाखवा. त्याच्यामध्ये पहिलं देतो तुम्हाला सोडियम, दुसरा देतो तुम्हाला निकेल आणि तिसरा देतो तुम्हाला मॅग्नीज. या तिघांचे उत्तर कमेंट डाऊन मध्ये लिहून नक्कीच आम्हाला सांगा. आणि आजची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंट डाऊन सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.